सर्वप्रथम आपल्याला गुगलवर CTT ऑफिशियल वेबसाईट असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्यावर CTT लिहिलेलं आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. यामध्ये लेटेस्ट न्यूजमध्ये आपल्याला डाउनलोड ॲडमिट कार्ड, लॉग इन असे विविध ऑप्शन आहेत आणि त्यामध्येच एक की चॅलेंज असं एक ऑप्शन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. की चॅलेंजवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये रेड कलरनं जो सबमिट रिस्पॉन्सेसचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ ही माहिती द्यायची आहे. आपला रोल नंबर आपल्या हॉल तिकीटवर इन्क्लूड केलेला होता. आपला रोल नंबर आणि आपली डेट ऑफ बर्थ यामध्ये इन्क्लूड केल्यानंतर आपण लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करू शकतो. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये येल्लो कलरमध्ये आपल्याला डाउनलोड ॲन्सर की असं एक हायलाईट करून दाखवलेलं आहे. त्याच्या खाली ब्ल्यू कलरनी डाउनलोड ॲन्सर की असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲन्सर की डाउनलोड होऊन जाईल. आपण जी परीक्षा दिलेली होती त्यातील प्रश्नांची योग्य उत्तरे कुठली आहेत ते आपल्याला ह्या ॲन्सर कीमधून माहिती होईल. PDF फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ते इझिली डाउनलोड होईल. त्यानंतर आपण परीक्षेमध्ये जे रिस्पॉन्स दिलेले आहेत, आपण प्रश्नांचे जे उत्तरं दिलेले आहेत ते आपल्याला रिस्पॉन्स शीटमधून माहीत होतील. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी खाली OMRचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ब्ल्यू कलरनी जे ऑप्शन दिलेले आहे OMRचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड सुरू होऊन जाईल. हे JPG फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळे हे डाउनलोड झाल्यानंतर ओपन करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला असेल, तर त्याच्यावर आपण काय करू शकतो ते पण आपण पुढे आता बघणार आहोत. आपल्याला गुगलवर आय लव्ह PDF JPG टू PDF कन्व्हर्टर असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट आपल्याला दिसेल. आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अपलोड JPG फाईल असं लिहिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या डिव्हाइसमधल्या सगळ्या फाईल दिसतील. आपल्याला ब्राउज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आता आपल्या मोबाईलमध्ये आपण जे काही डाउनलोड केलेल्या फाईल्स आहेत सर्व दिसत असतील. त्याच्यामध्ये जो CTTची ही जी फाईल आहे, जी आपली रिस्पॉन्स शीट आहे JPG फॉर्मॅटमध्ये, तिला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तिला सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली जो ऑप्शन आहे कन्वर्ट टू PDF त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर ही जी JPGची फाईल आहे ती PDFमध्ये कन्वर्ट होईल आणि ती PDF फाईल डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपली जी रिस्पॉन्स शीट आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर ओपन होऊन जाईल. आता आपल्याकडे ॲन्सर्स की आणि रिस्पॉन्स शीट दोन्ही आलेले आहेत. आता आपला किती स्कोर होतो आहे तो आपण इथून कॅल्क्युलेट करू शकतो.